अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। फलटन में डॉक्टर संपदा मुंडे की नरसिंह हत्या अत्यंत दुर्भाग्यपूर्ण है। इन विकृत प्रवृत्तियों की सार्वजनिक रूप से निंदा करते हुए और डॉक्टर संपदा मुंडे को न्याय मिलने के लिए संघर्ष करने का संकल्प लेते हुए परभणी में आज तारीख 2 नवंबर 2025 रविवार के रोज शाम 6 बजे डॉक्टरों केयर मेडिकल के विविध संगठनों की ओर से कैंडल मार्च निकालकर परभणी जिले के छत्रपति शिवाजी महाराज पुतले के सामने अनशन मैदान पर जोरदार कैंडल मार्च निकालकर विरोध प्रदर्शन किया गया और डॉक्टर संपदा मुंडे को इंसाफ दिया जाए। उसी तरह से उसके परिवार को 5 करोड़ रुपए का अनुदान देकर उसके एक परिवार के सदस्य को नौकरी में शामिल करे और विविध मांगों को लेकर आज कैंडल मार्च निकालकर जिला कलेक्टर द्वारा राज्य के मुख्यमंत्री राज्यपाल को निवेदन दिया गया। इस समय इंडियन मेडिकल एसोसिएशन, प्राइवेट डॉक्टरों की संगठना, IMA भारत महाराष्ट्र परभणी, मैग्मो जिला परभणी, शासकीय वैद्यकीय अधिकारी संगठना, ईमा आयुर्वेदिक संगठना, मेडिकल कॉलेज के छात्र, डॉक्टर कालनी, डॉक्टर US वानखेड़े, इनके अलावा विविध मेडिकल एसोसिएशन के संगठनों के पदाधिकारी और मेडिकल कॉलेज के छात्र बड़ी संख्या में मौजूद थे। फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांची जी आत्महत्या झाली तर ते समाजातील विकृत प्रवृत्तीचा बळीता ठरलेले आहेत आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या जी काही विकृत प्रवृत्ती आहेत त्यांना शासनाने कठोर शासन करावे अशी आमच्या सर्व विद्यार्थिनींची मागणी आहे। येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांनी पोलीसवाल्यांना आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली। त्याची निष्पक्षपणे चांगली चौकशी होऊन जे कोणी त्याला जबाबदार आहेत, मग ते पोलीस असतील किंवा वरिष्ठ सरकारी कर्मचारी असतील किंवा कोणी नेते असतील, त्यांना कडक शिक्षा जास्तीत जास्त व्हायला पाहिजे आणि जे कोणी जबाबदार आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। यासाठी आज इथं इंडियन मेडिकल असोसिएशन ही प्रायव्हेट डॉक्टरांची संघटना, मॅग्मो ही शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची संघटना, आयुर्वेद व्यासपीठ ही आयुर्वेद वैद्यक संघटना, नीमा ही आयुर्वेद वैद्यक संघटना, मेडिकल कॉलेजचे सगळे विद्यार्थी, आमच्या माता भगिनी सगळे इथं आज उपस्थित आहे। आमची शासनाला कळकळीची विनंती आहे की याची लवकरात लवकर चौकशी पूर्ण करून आणि जे कोणी याला जबाबदार आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी। ते पुढचे 10 दिवस, या 10 दिवसात जर आमच्या मागण्या ज्या आहेत शासनाकडे, जसं की संपदा मुंडेची वरिष्ठ महिला पोलीस अधीक्षक यांच्याकडून SIT मार्फत चौकशी व्हावी, ती मागणी आमची शासनाने आजच मंजूर केलेली आहे। त्यामुळे मी शासनाचं त्याबद्दल हार्दिक आभारसुद्धा मानतो। आमच्या ज्या पुढच्या मागण्या आहेत की संपदा मुंडे एका गरीब कुटुंबातील असल्यामुळे तिच्या कुटुंबाला 5 कोटी रुपयाचं अनुदान हे शासनाने देण्यात यावं। तिच्या घरच्या एखाद्या भावाला किंवा जे कोणी सुशिक्षित पात्र असतील त्यांना आमच्या विभागामध्ये किंवा महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये सामावून घ्यावं आणि इथून पुढे जे वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत त्यांना 24/7 सेवा पुरवण्यात यावी। तसेच आमच्यासोबत जे खाजगी आता तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये फक्त आमची जात एकच आहे, ती म्हणजे डॉक्टर्स। इथून पुढे आमचे आयुर्वेदिक निमाचे डॉक्टर्स असतील, आमचे IMA भारत महाराष्ट्र परभणी, आमची मॅग्मो महाराष्ट्र परभणी जिल्हा, इथून पुढे अगदी खांद्याला खांदा लावून इथून उद्या जर खाजगी डॉक्टरवर सुद्धा जर कोणी अन्याय झाला तरीसुद्धा आम्ही त्यांच्यावर उतरून त्यांच्या न्यायासाठी आम्ही लढणार आहोत। आणि यापुढे एखाद्या डॉक्टरवर कुठं हल्ला झाला, कुठं अन्याय झाला, त्यावेळेला हे आमच्या दोन्ही खाजगी संघटना आमच्यासोबत उतरणार आहेत। त्यामुळे त्या दोन्ही संघटना आज आमच्यासोबत सहभागी झाल्या, मी त्यांचे हार्दिक आभार मानतो। आणि डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय देईपर्यंत आमचं इथून पुढचं मॅग्मोचं आंदोलन हे उद्यापासून सुरू राहील। उद्यापासून आम्ही OPD बंद करतो। राष्ट्रवादी कांग्रेस के महानगर पालिका के गठ नेता रहे हुए जाकिर अहमद खान लाला, इनके प्रभाग क्रमांक 2 में पिछले कई दिनों से जोड़खंबा इलाके में और अन्य जगहों पर DP के कमतरता के कारण इलाके के नागरिकों को अंधेरे का सामना करना पड़ रहा था। इस परेशानी को देखते हुए
जाकिर अहमद खान इन्होंने वहाँ के एमएससीबी के अधिकारियों को इसकी चेतावनी देकर ये काम तुरंत करने के लिए आदेश दिए और इस समय उन्होंने चेतावनी दी। उसी को देखते हुए एमएससीबी के अधिकारियों ने प्रभाग क्रमांक 2 के जोड़ खंबे के पास के डीपी को नई डीपी लाकर बिठाई। समय महानगर पालिका के पूर्व गठ नेता प्रभाग क्रमांक 2 के नगर सेवक जाकिर अहमद खान, उसी तरह अहाद शालीमार, इस तरह इलाके के नागरिक इन्होंने यहाँ पर देखकर इस काम के लिए उन्हें समाधान व्यक्त किया। अमित भालेराव इन्हें शिवसेना पिछड़ा वर्ग विभाग जिला प्रमुख पद पर नियुक्ति। वंचित बहुजन आघाड़ी युवा जिला कोषाध्यक्ष मिलिंद खंदारे सार्वजनिक रूप से शिवसेना में शामिल हुए। हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे, धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहब के विचारों के प्रेरित होकर तथा राज्य के कुशल उप मुख्यमंत्री माननीय एकनाथ राव जी शिंदे साहब और सांसद श्रीकांत जी शिंदे साहब के मार्गदर्शन में शिवसेना के विकासोन्मुख कार्य पद्धति के और जन कल्याणकारी नीतियों से प्रभावित होकर वंचित बहुजन आघाड़ी पार्टी के निष्ठावान कार्यकर्ताओं ने आज परभनी में सार्वजनिक रूप से शिवसेना की सदस्यता ग्रहण की। ये प्रवेश समारोह शिवसेना जिला प्रमुख आनंद भरोसे के नेतृत्व में शिवसेना केंद्रीय कार्यालय परभनी में आयोजित किया गया। इस अवसर पर जिले के बहुसंख्य कार्यकर्ताओं ने शिवसेना की सदस्यता ग्रहण की और पार्टी के संगठन को मजबूत बनाने का अपना योगदान दिया। प्रवेश समारोह में वंचित बहुजन आघाड़ी युवा जिला कोषाध्यक्ष मिलिंद खंदारे के साथ अभिजीत भालेराव, सागर गवारे, तातेराव जाधव, आकाश वाटुरे, संतोष जायसवाल, करण इंगोले, कृष्णा वाघमारे, सचिन गायकवाड़, सिद्धार्थ इंगोले, सुनील घुगे, राहुल पंडित और अन्य कार्यकर्ता उपस्थित थे। इस अवसर पर पिछड़ा वर्ग विभाग के नए नियुक्त जिला प्रमुख अमित भालेराव की नियुक्ति पत्र दिया गया। जिला प्रमुख आनंद भरोसे ने नए कार्यकर्ताओं का स्वागत किया और उन्हें पार्टी के लक्ष्यों और नीतियों के बारे में मार्गदर्शन दिया गया। उन्होंने विश्वास व्यक्त किया कि शिवसेना में के मजबूत नेतृत्व में विश्वास के साथ युवाओं के पार्टी में शामिल होने से जिले में संगठन और मजबूत होगा। कार्यक्रम में जिला प्रमुख आनंद भरोसे, शहर प्रमुख सचिन बालासाहेब पाटिल, पिछड़ा वर्ग विभाग जिला प्रमुख अमित भालेराव के साथ बड़ी संख्या में शिवसेना के विभिन्न पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित थे। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 3, पुराना पेड़गांव रोड, पोस्ट ऑफिस के करीब, स्वामी फोटो स्टूडियो के बाजू। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। परभनी जिले के मौजे, इरड़द और नरड़, इस दोनों गांव में पारसी समाज की ओर से यहाँ के लोगों पर अत्याचार किया जा रहा है और उन पर झूठे एट्रोसिटी के अपराध दर्ज किए जा रहे हैं। इस मामले को लेकर आज बड़ी संख्या में गांव के नागरिक, रिपब्लिकन सेना के महाराष्ट्र के पदाधिकारी इनके साथ, इनके नेतृत्व में और भाजपा के जिला अध्यक्ष सुरेश भुमरे इनके नेतृत्व में आज बड़े पैमाने पर आकर यहाँ के जिला एसपी इनसे मुलाकात की और इससे उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी। 22-25 रोजी पारधी समाजाने गावातील काही लोकांवर हल्ला केला आणि तो हल्ला इतका भयानक होता की त्याच्यात काही लोक जखमी झाले। त्याच्यामध्ये त्यांनी अट्रॉसिटीचा फायदा घेऊन त्यांनी त्या 7-8 लोकांवर गुन्हे दाखल केले। हालाकी गावात जाऊन त्यांनी मारलं, लोकांचे दुकानं फोडले, लोकांच्या गाड्या फोडल्या, पण त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला बसून त्यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला। त्या संदर्भात आम्ही SP, DYSP, IG, माननीय रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंददादा आंबेडकर साहेबांपर्यंत हा विषय नेला आम्ही आणि त्यांनी सगळ्यांना बोलून त्या विषयामध्ये अट्रॉसिटी रोखण्यासाठी प्रयत्न केला। त्यांना सांगितलं की खोटी अट्रॉसिटी दाखल करू नका। मागच्या 2 महिन्यापासून त्या गावामध्ये पारधी समाजाचा अन्याय अत्याचार वाढलेला आहे। गोरगरीब समाज एका बाजूला आहे आणि त्यांच्याकडे पैसे झालेत, लोकांच्या जबरदस्तीने जमिनी घेतल्यात, जे गायरान त्यांना घेता येत नाही ते गायरान त्यांनी स्टॅम्प पेपरवर घेऊन ते वाहतात, जबरदस्तीने वाहतात। शासनाने दिलेलं गायरान होतं ते गायरान पण त्यांनी घेतलेलं आहे, तरी पण त्याच्यामध्ये त्याच्या जीवावर त्यांनी हे सगळं मस्ती जी पैशाची आहे ती आलेली आहे। त्यांना काही राजकीय पक्षाचे नेते त्यांना त्या पाठीशी घालत आहेत, त्याचा गैरफायदा घेऊन ते त्या विरोध येतील। गोरगरीब लोकांवर अतिशय अमानुषाचा अत्याचार चालू आहे। त्याच्या विरोधामध्ये मी त्या गावातला एक, त्या तालुक्यातला एक कार्यकर्ता म्हणून, माननीय आनंददादा आंबेडकर साहेबांचा एक सैनिक म्हणून, रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्राचा पदाधिकारी म्हणून अन्यायाला अत्याचार फोडण्याचे काम करणार आहे।
रात्री मी औरंगाबादला होतो, मला औरंगाबाद हल्ला झाला, आपल्या पोराला मारलं, त्यांचे पैसे लुटले, त्यांच्या गाड्या फोडल्या, महिलांच्या मागे लागू मारले, आम्ही दगडफेक केली. आणि मग जर वस्तीत येऊन ते मारा कमी करत नाहीत तर आमच्या लोकांनी राहायचं का नाही, हा ते प्रश्न गंभीर झालेला आहे. आणि म्हणून जर कुणी गाववाले त्यांना मदत करा येत असतील, त्यांना सोडवा येत असतील, तर त्यांच्यावर अट्रॉसिटी करत असतील, तर मला वाटतं हे प्रशासनाचं फार मोठं फेल्युअर आहे. आणि त्या अट्रॉसिटीचा गैरफायदा घेऊन त्यांनी गाववाल्याला पोलीस धरू नये, गाववाल्याला ब्लॅकमेल करू नये, गाववाल्याला त्रास देऊ नये, तरुण पोरांच्या शिक्षणाचं वाटोळं करू नये. तरुण पोरांवर गुन्हे दाखल केल्यावर त्यांच्या आयुष्याचं भलं वाटोळं होतंय. आणि म्हणून ह्या गोष्टीचं आम्ही माननीय SP साहेबाकडे आज सर्व दोन्ही गावचे लोक घेऊन या ठिकाणी मी निवेदन घेऊन आलेलो आहे. आमची शासनाला विनंती आहे की अत्याचार थांबवा, नसेल तर आम्हाला कुठं बाहेर घेऊन जा, आम्हाला त्या गावातून बाहेर काढा, त्यांना त्या गावात ठेवा, नसेल तर त्यांना हद्दपार करा, अशी मी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं मागणी करतो. प्रोफेसर डॉक्टर M.K. पाटिल, डीन, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ नांदेड़ इनकी चौकसी करते हुए उन पर गुना दाखिल किया जाए, इस मांग को लेकर कलेक्टर ऑफिस के सामने लाल सेना की ओर से 3 नवंबर से बेमुद्दत अनशन किया जा रहा है. दिए गए निवेदन पर कॉमरेड गणपत भिसे, कॉमरेड अशोक उबाळे, कॉमरेड किशोर कांबळे, कॉमरेड हेमंत साळवे आदि के हस्ताक्षर मौजूद है. इस समय उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी. नांदेड येथे येऊन जिल्हाधिकारी महोदय नांदेड आणि कुलगुरू महोदय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांना निवेदन दिलेलं आहे. हे निवेदन यासाठी आम्ही दिलेलं आहे की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत जेवढे काही शिक्षण संस्था आहेत, महाविद्यालय आहेत, तर विद्यापीठाने एक धोरण अवलंबलेलं आहे की या विद्यापीठांतर्गत असणाऱ्या मागासवर्गीय संस्थांना टार्गेट करून त्या बंद पाडायच्या आणि जेणेकरून प्रस्थापितांचे महाविद्यालय विद्यार्थी संख्याअभावी बंद पडत आहेत, ते बंद पडणारे महाविद्यालय वाचवण्यासाठी या मागासवर्गीयांच्या शिक्षण संस्थांना बळी दिल्या जात आहे. याचा निषेध करण्यासाठी आणि या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कार्यालयाच्या समोर लाल सेनेच्या वतीनं येत्या 3 नोव्हेंबर 2025 पासून आंदोलन छेडलं जाणार आहे. आणि हे आंदोलन केवळ कुठल्याही एका महाविद्यालयाच्या बाजूनं नसून जेवढे काही मागासवर्गीयांच्या संस्था, मागासवर्गीय कर्मचारी, मागासवर्गीय अधिकारी यांच्या विरोधात जे षडयंत्र रचलं जातं, भेदभाव केला जातो आणि त्यांचं शोषण केलं जातं, असं विद्यापीठाची जी दंडेली आहे, विद्यापीठाची जी दादागिरी आहे, त्या दादागिरीच्या विरोधामध्ये हे आंदोलन 3 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास, बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास. हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे. हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे. पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए. चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने. एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी. 8421522947, 8669131304. मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक. परभनी के महिला जिला अस्पताल में वृक्षारोपण का आयोजन. परभनी जिला महिला अस्पताल में चिकित्सा अधीक्षक डॉक्टर नरेंद्र वर्मा की संकल्पना और मार्गदर्शन में मेट्रन चंद्ररानी नेमाड़े इनके पहल से और वृक्ष मित्र कैलाश गायकवाड़ के सहयोग से गणमान्य व्यक्तियों द्वारा वृक्षारोपण किया गया. इस अवसर पर डॉक्टर क्रांति डिकले, डॉक्टर मकरंद यादव, डॉक्टर नेहा खुळे, डॉक्टर सायमा देशमुख, गंगा होळकर, छाया बागुल, लता डोंगरे, रमा हनुमंते, उज्ज्वला कराळे, वैभव टोलमारे, वीरेंद्र चव्हाण, मोनिका चव्हाण, रेखा ढाले, योगेश देवकर,
सुनीता खिल्लारे आदि इस समय मौजूद थे। इस अवसर पर वृक्ष मित्र कैलाश गायकवाड़ इनका गणमान्यों के हाथों सत्कार किया गया। इस कार्यक्रम का प्रस्ताविक चंदा रानी लेमाड़े इन्होंने किया तो आभार रमा हनुमंते इन्होंने माना। कई सालों से गायरान जमीन पर अपनी खेती करते हुए परिवार का उदर निर्वाह करने वाले को बेदखल करने की कोशिश, जमीन हड़प कर भूमाफिया को पुलिस दे रही है सुरक्षा, ऐसा इल्जाम ऐसे परिवार ने लगाया है। परभनी जिले के बोरी स्थित गायरान गट क्रमांक 444 में 3 एकड़ जमीन पिछले 1990 से अंदाजा 40 सालों से ज्ञानबा नागो इंगोले ये परिवार उदर निर्वाह के लिए जमीन सिंचाई करते हुए परिवार का अपना पेट पाल रहे हैं। बोरी स्थित स्थानीय राजनीतिक नेताओं की जमीन पर निगाह है, वो जमीन हड़पने के लिए कब्जा करते हुए यहाँ पर बैठे हुए जमीन हड़पने वाले भूमाफिया और उनके साथीदार पुलिस को साथ में लेकर ये कार्य कर रहे हैं और हमें बड़े परेशानी कर रहे हैं। जमीन से बेदखल करने की कोशिश की जा रही है। इस सभी मामले को लेकर जिला कलेक्टर ऑफिस के सामने बेमुद्दत अनशन शुरू किया जा रहा है। हमारे परिवार को इंसाफ नहीं मिला तो परभनी के जिला कलेक्टर ऑफिस और पुलिस अधीक्षक कार्यालय के सामने पूरे परिवार के साथ आत्मदान करने का इशारा ज्ञानबा नागो इंगोले इन्होंने यहाँ पे मीडिया से बात करते हुए कहा है। 1990 पासून 40 वर्षापासून मी गायरान जमीन करून मी आपला गुजारा करत आहे, लेकरा बाळाचा गुजारा करत आहे। 40 वर्षापासून मी आणि 40 वर्षापासून तहसीलची शरद पवारनं तहसीलच्या कच्च्या 7/12 सांगल्या होती। 7/12 माझ्याजवळ आहे आणि तहसीलचे जे पेहरे दिले आवजावकमध्ये ते माझ्याजवळ आहे आणि ते सगळं खोटं हे करून अजय चौधरी माझ्या 2020 मध्ये घर तोडून खंबे पत्र 13 पत्र खंबे घरचं सारा सामान कुराडी चुराडी सगळं नेऊन ग्रामपंचायतमध्ये टाकलं आणि DSP साहेबाला त्याला सांगितलं होतं तर ते म्हणले मला ते मॅच यायला तसं तोडा ताडायचं सांगितलं नाही आणि त्याच्यावर केस करा। त्यानं आपलं नाव काढून घेतलं आणि बाकीवाले लोकांनी ठेवलं आणि सर हे सतत 2020 पासून कधी झाडं लावायला धाडतात ते बी आम्ही हुडकावून लावले, कधी ठोकतात माझ्या रानात येऊन ते बी हे केलं। ते जाणून बुजून त्या 2020 मध्ये लक्ष्मण चौधरीला कमरेतखाली तूर असून शानी उपटून शानी घर बांधायला लावलं। ते घर बांधायला लावलं मी SP ऑफिसला जाऊन शानी त्या SPनं त्याला म्हणलं बाबा हे कमरेतखाली तूर आहे या इंगोल्याची, तू कसा काय इथं घर बांधायलास? तर त्यानं म्हणला की मला साहेबांना अजय चौधरी साहेबांना सांगितलं तर SP साहेबाच्या लोकांना त्याला त्या साहेबापाशी नेऊन काय बोललं ते त्यानं हटवलं। पुन्हा जाणून बुजून 2 घरं आणखी मायाच्यात त्यानं जाणून बुजून हे कोर्टाला साक्षी देऊ लागला। त्याला माझ्या साक्षी फोडून त्याला त्याला घरकुल दिलं आणि जागा माझी जागा त्याला दिली। असा विरोध सारखा करत आहे, माझा छळ करत आहे आणि मला बेदखल करण्याच्या मागे आणि पोलीस बी कायदेशीर कारवाई करणार। जेव्हा माझ्याच रानात येऊन त्यांनी माझ्यावर हल्ला करायलेत आणि मी कोणती तक्रार घ्यायला गेलो ते पठाण साहेब मला नुसतं धुडकावून द्यायला, माझी कोणतीच तक्रार घेत नाही आणि कोणती तक्रार न घेतल्याच्या नंतर बी ते माझ्यावरच केस कुठेही करायला। अहो माझ्यावर सत्य असलं ते सत्य मी जेला जायला तयार आहे। मी पोट भरायलो, माझ्या खोडं काढले इथं सगळे झाडं तोडले, ती शिकायत घेऊन गेलो ती बी घेतली नाही। मला मारहाण करून घ्यायला गेलो पठाणनं ती शिकायत घेतली नाही। पठाणनं ते कागद लापूला फुटवायला आम्हाला फोटो काढू दे ते काय ते मॅप जी केस दिलेली आहे ते त्या साहेबानं सही करून दिली तर ते फोटोसुद्धा काढू देणार। तर इथलचं पोलीस प्रशासन मला कोणताही न्याय देईना झालं आहे आणि माझ्यावर सतत अन्याय व्हायला आणि ही 40 वर्षापासून जागा करून खात आहे मी आणि मला हे सतत छळ करायलेत। माझा सारा परिवार मुलं मुली आणि पत्नी मी अगर मला न्याय जर नाही मिळाला तर मला न्याय नाही जर मिळाला सहकुटुंबासह जिल्हा अधिकारी आणि SP साहेबाच्या सामने मी आत्मदहन करण्याचा विचार देत आहे। यासाठी शासनाने मला न्याय मिळवून द्यावा। हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें, साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.